नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 4 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 4 डिसेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आधुनिक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. आधुनिक फॅशन करणं यांना फार आवडतं. जगापेक्षा काहीतरी वेगळं करावं, वेगळं असावं अशीच इच्छा यांच्या मनात असते. मात्र जगाचे जे काही मापदंड असतात त्यावर चालणं मात्र यांना जमत नाही. स्वतःची वेगळी वाट हे तयार करतात आणि त्यामुळेच यांच्या स्वभावात एक वेगळाच विक्षिप्तपणा तुम्हाला जाणवेल. तरेवाईक पुन्हा सुद्धा दिसून येईल. इव्हन यांचं जे राहणीमान असेल ते सुद्धा इतरांपेक्षा थोडं वेगळं असेल. सुरुवातीला तर तुम्हाला वेगळं वाटेल, मात्र मुळातच स्वतःच्या अटीवर आयुष्य जगणं हे यांना आवडतं आणि तशाच प्रकारचे ते आयुष्याचा मार्गक्रमण सुद्धा करत असतात. यांची वाणी, बोलणं हे सुद्धा विक्षिप्त असतं, वेगळं असतं, 4 चौघांपेक्षा वेगळं असतं, मनाला लागणारं असतं. कधीकधी तिखट कडवट शब्दांचा वापर सुद्धा जास्त प्रमाणात असतो. या व्यक्ती नेमकं कधी काय करतील याचा धरबंध नसतो. म्हणजेच सामान्यतः आपण जो विचार करतो तशा प्रकारचे विचार हे यांच्या मनात सहसा येत नाही. काहीतरी वेगळं करतात. म्हणूनच यांच्या बाबतीमध्ये शोध लावणं, वेगळं काही करणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वातच असतो. म्हणूनच या ज्या व्यक्ती असतात त्या इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या आणि उठून दिसतात. यांची बुद्धी खूप चांगली असते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती उत्तम असते. शाळा कॉलेजच्या शिक्षणामध्ये गणित आणि विज्ञान हे विषय यांच्या खास आवडीचे असतात आणि त्यामध्ये ते उत्तुंग भरारी सुद्धा घेतात. या ज्या व्यक्ती असतात या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवतात. एका क्षेत्रामध्ये राहणं आणि काम करणं तसं यांना जमत नाही. यांची बुद्धीची जी स्पष्टता असते ती जबरदस्त असते. परंतु जर का संयम ह्यांनी दाखवला आणि थोडं वाणीमध्ये यांच्या व्यवस्थितपणा आला तर जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकतील. आर्थिक स्तराच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक बाबतीमध्ये पुढे जाण्याची क्षमता असून सुद्धा पैशाच्या संदर्भातल्या जास्त विचार ह्या व्यक्ती करत नाही. त्यामुळे स्थावरतेच्या संदर्भातलं थोडं प्रश्नचिन्ह यांच्या समोर असतं. एका क्षेत्रामध्ये दीर्घकाळ टिकता न आल्या कारणाने कुठल्याही प्रकारच्या एका क्षेत्रातून मिळणारं त्यांना जो उत्पन्न असतं हे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे किंवा त्यांच्या कॅलिबरप्रमाणे किंवा क्षमतेप्रमाणे मिळत नाही आणि त्याच्यामुळे आर्थिक संपन्नता येणं थोडंसं कठीण असतं. पित्याशी न जमणं, पित्यापासून लांब राहणं किंवा पित्याचं सुख कमी मिळणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. थोडे सिक्रेटिव्ह असतात आणि आपल्या मनातल्या गोष्टी या कधीकधी लपवून ठेवतात. मात्र स्वतःच्या अटीवर आयुष्य जगणारे असल्या कारणामुळे यांचं सहसा कोणाशी पटणं थोडंसं कठीण होतं. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येतात, परंतु रिलेशनशिपमध्ये फार काळ टिकणं कठीण होऊन बसतं. कारण मुळातच या व्यक्ती अत्यंत स्वतंत्र प्रवृत्तीच्या असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या शब्दासाठी जगणं किंवा दुसऱ्यांसाठी जगणं किंवा दुसऱ्यांच्या शब्दात राहणं हा भाग थोडा कमी असतो. इमोशनलपणा, भावनाशीलता यांच्यामध्ये थोडी कमी असते. त्यामुळे रिलेशनशिप बऱ्याच प्रमाणात किंवा बरेचदा रिलेशनशिप होऊ शकतात किंवा होतात रिलेशनशिप. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा काहीसा अनुभव असतो. त्याच्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये हे थोडेसे अपयशी ठरण्याची शक्यता असते. मात्र निश्चित की ह्या ज्या व्यक्ती असतात त्या जीवनाचा संपूर्ण आनंद स्वतःच्या माध्यमातून घेतात. ही थोडी वेगळी गोष्ट आहे, परंतु होते मात्र निश्चित. पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व यांचं दिसून येतं. आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, ॲम्प्युटेशन अशा प्रकारचे काही अनुभव यांच्या बाबतीत येऊ शकतात किंवा येतात. येणारं संपूर्ण वर्ष म्हणजेच एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये या कालावधीपर्यंत
विवाह जुळणं, प्रत्यक्ष विवाह होणं, उत्तम लाभ मिळणं, प्रलंबित कामं मार्गी लागणं अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित येतील. तर मित्रांनो, हे होतं 4 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली विचार. धन्यवाद.